नमस्कार मंडळी. तर वेळ आहे रविवारच्या दुपारची, कारण आवरता दुपार झाली होती. उशिरा उठलं त्याच्यामुळे सगळं काही उशिरा झालं होतं. आणि आज आम्ही तिघेच घरी होतो. पालवे साहेबांना सुट्टी नव्हती, त्यांना इलेक्शन ड्युटी होती, तर ते गेले होते ऑफिसला. तर ते दुपारी येणार होते जेवायला. आणि आज मुलंही घरी होते आणि भाज्याही सगळ्या घरात आणलेल्या होत्या. आणि आता खूप छान असा हिरवा वाटाणा येतो, तर ताजा फ्रेश वाटाण्याचा म्हटलं चला आज पावभाजी बनवूया. मुलांना विचारलं तर मुलं म्हटली पावभाजी बनव. तर इथं पावभाजीचं शिजायला टाकलं. आणि इथं जे फ्रूट्स आणले होते त्याला 8 दिवस झाले होते. त्याबद्दल रात्रीच ओरडा खाल्ला साहेबांचा की म्हटले फ्रूट्स खराब होऊन चालले तरी पण खात नाही, नुसते आणून ठेवते आणि खात नाही. तर म्हटलं आज फ्रूट्सचाच नाश्ता करूया अगोदर. तर इथं एक संत्रा घेतला आणि तो खात बसले. तेवढ्यात आधी तिने एक पुस्तक आणून दिलं माझ्याकडं. तिची आता शॉर्ट टेस्ट चालू झालेली आहे. तर म्हटले की माझी टेस्ट घे, म्हणजे रिव्हिजन घे म्हटली. ती लर्न करते आणि नंतर मग मला रिव्हिजन घ्यायला लावते. तर तिची रिव्हिजन घेतली आणि नंतर तोपर्यंत आपल्या ज्या भाज्या होत्या त्या शिजवून झाल्या होत्या. तर त्याला म्हटलं आता चला फोडणी देऊया. तर कढईमध्ये तेल, मोहरी, जिरा टाकला, एक मोठा कांदा टाकला, कांदा परतू दिला. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, पावभाजी मसाला, लाल तिखट, काश्मीर लाल मिर्च पावडर, हळद, हे सगळं जिन्नस टाकलं. छान परतून घेतलं ते. आणि नंतर मग असं पाणी टाकलं त्याच्यात आणि पाण्यामध्ये चांगलं 5 मिनटं तो मसाला छान शिजू दिला. एक वाफ काढली त्याची. आणि नंतर जे आपलं भाज्या होत्या त्या मॅशरने मॅश करून घेतल्या सगळ्या आणि त्याच्यामध्ये टाकल्या. छान मिक्स करून घेतल्या आणि वरून कोथिंबीर टाकली. बटर मी कांदा परततानाच टाकलं होतं, त्याच्यामुळे नंतर मी वरून काही बटर टाकलं नाही. इकडे भाजी शिजत होती. एक साईडला 5 मिनटं भाजी शिजू दिली. तोपर्यंत अनिकेतने पाव आणले होते, तर म्हटलं पाव गरम करून घेते, भाजून घेते. तर लगेच पाव पण भाजून घेतले. आणि साईडला मी लगेच पाव भाजत होते तोपर्यंत बारीक कांदाही कट करून घेतलेला होता. आणि आपली पावभाजी देखील तोपर्यंत रेडी झाली. वरून छान कोथिंबीर टाकली. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी पुढं मी जेवायला घेतलं, मुलांना बोलवलं. आणि गरमागरम अशी मस्त पावभाजी, त्याच्यावर कांदा, लिंबू, असं आमचं आजचं जेवण होतं. आणि दुपारी जेवायला खूप आज उशीर झाला होता. तर आमचं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे झाली. आणि नंतर साहेबही आले. त्यांना यायला 4 वाजले होते. आल्यानंतर मग त्यांनाही गरम गरम पावभाजी खायला दिली. आणि खरंच खूप छान झाली होती पावभाजी. मुलांनी तर एक्स्ट्रा बटर लावून वरून परत पावभाजी खाल्ली. आणि नंतर मग एकदम थोडीशीच पावभाजी राहिली, ती मी आधी तिसाठी ठेवली. म्हटलं तिला जर नंतर खायची असेल तर ती खाईल. तर अशा होता आजचा माझा दिवस. बाय.